सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। धुळे महानगरपालिकेच्या प्रभाग रचना व वॉर्ड रचना पारदर्शकपणे करावी, तसेच कोणाच्या दबावाखाली करू नये अशी मागणी रणजितराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादीच्या शिष्टमंडळाने धुळे महानगरपालिकेचे आयुक्त सौ अमिता दगडे पाटील व अतिरिक्त आयुक्त ढहाडे मॅडम यांच्याकडे केली आहे। नुकतेच महाराष्ट्र शासन निवडणूक आयोग, नगर रचना विभाग यांनी शासन निर्णय काढून धुळे महानगरपालिकेच्या वॉर्ड रचना, प्रभाग रचना संदर्भात आदेशित केलंय। त्यानुसार नवीन प्रभाग रचना सुधारणा करण्यात येते। सदर प्रभाग रचना, वॉर्ड रचना ही पारदर्शकपणे करावी, कोणाच्याही दबावाखाली करू नये, तसेच शासनाच्या परिपत्रकानुसार सदर प्रभाग रचना करावी, सर्वांना विश्वासात घ्यावे। धुळ्यात शासनाच्या मार्गदर्शक सूचना व नियमांना डावलून प्रभाग रचना करण्यात येते अशी तक्रारही आहे। लोकशाहीमध्ये नियमांना डावलून अन्यायकारक प्रभाग रचना करणे घातक ठरू शकते। त्यामुळे निवडणूक आयोगाने दिलेल्या आदेशाप्रमाणेच प्रभाग रचना, वॉर्ड रचना करावी। कोणाच्याही दबावाला बळी पडू नये, बाहेरील लोकांचा हस्तक्षेप होऊ नये, प्रभाग रचना करणाऱ्या कर्मचाऱ्यांना सक्त सूचना देण्यात याव्या, अशा प्रकारची मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्रजी पवार पक्षाच्या वतीने करण्यात आली। यावेळेस रणजितराजे भोसले, जोसेफ अण्णा मलवारी, भिका नेरकर, नंदू येलमामे, संजय माळी, राजू डोमाळे, अशोक धुळकर, रामेश्वर साबरे, तावडे सर, डीजे मराठे, दीपक देवरे, भानुदास वाघ, बरकत शहा, अमित शेख, भट्टू पाटील, मनोहर निकम, मंगल वाघ, राजू मशाल, विश्वजित देसले, शेख हुजेर, अशोक गवळे, कृष्णा ठाकरे, राजेंद्र सोनवणे, ईश्वर जाधव, विकी ढिवरे, कल्पेश मगर, युनुस शेख, राजू चौधरी, भूषण पाटील आदी कार्यकर्ते, पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। महानगरपालिकेच्या प्रभाग रचनेच्या संदर्भामध्ये ॲडिशनल आयुक्त यांची भेट घेऊन राष्ट्रवादीच्या काँग्रेस पक्षाच्या शिष्टमंडळाने काही मागण्या केलेल्या आहेत। आमची मागणी आहे की ज्या धुळे महानगरपालिकेअंतर्गत प्रभाग रचना होते ते पारदर्शकपणे झाले पाहिजे, शासनाच्या गाईडलाईनप्रमाणे झाली पाहिजे, अशी आम्ही या ठिकाणी मागणी केली आहे। आमच्या धुळे शहरामध्ये एक चर्चा चालू आहे की प्रभाग रचना करताना हा समाज तोडला जाणार आहे, त्या गल्या तोडल्या जाणार आहेत, काही ठराविक लोकांच्या दबावामध्ये प्रभाग रचना केली जाणार आहे, अशा पद्धतीच्या तक्रारी आमच्याकडे काही दिवसांपासून येत आहेत। या निमित्ताने आम्ही ॲडिशनल आयुक्त यांची भेट घेऊन मागणी केलेली आहे की शासनाच्या गाईडलाईनप्रमाणे, शासनाने दिलेल्या आदेशाप्रमाणे प्रभाग रचना झाली पाहिजे। नॅचरल बाउंड्री जे आहेत त्या पद्धतीने रचना झाली पाहिजे आणि कोणाचाही दबावला बळी आपण पडू नये। अतिशय चुकीच्या पद्धतीने जी चर्चा बाहेर चालू आहे, ज्या कर्मचाऱ्यांकडे हे कामकाज दिलं आहे त्यांना सुद्धा सक्त सूचना देण्यात याव्या, अशा पद्धतीची मागणी आम्ही या ठिकाणी केली। आमची मुख्य मागणी हीच आहे की निवडणूक आयोगाने, महाराष्ट्र सरकारने, नगर रचना विभागाने ज्या काही गाईडलाईन आणि आदेश दिले आहेत त्याच पद्धतीने आणि गोपनीय पद्धतीने प्रभाग रचना व्हावी, अशा पद्धतीची मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्रजी पवार पक्षाच्या वतीने करण्यात आली। जागर जनस्थानकरिता प्रतिनिधी रूपक बिरारी, धुळे। नाशिककरांसाठी जाहीर आवाहन। पावसाळ्यात अतिसार, गॅस्ट्रो, कॉलरा यांसारखे दूषित पाण्यामुळे होणारे आजार होऊ नयेत म्हणून उघड्यावरील अन्नपदार्थ व कापलेली फळे खाऊ नका। पिण्याचे पाणी गाळून 10 मिनिटे उकळून प्या। जेवणापूर्वी व बाळास भरवण्यापूर्वी हात स्वच्छ धुवा। ताक, शहाळ्याचे पाणी, डाळीचे पाणी भरपूर प्रमाणात प्या आणि ताज्या अन्नपदार्थांचे सेवन करा। रोगाची लागण झाल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या। स्वच्छता पाळा, रोग टाळा। सार्वजनिक आरोग्य विभाग, मनपा नाशिक द्वारे जनहितार्थ प्रसारित।